जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। अधिकाऱ्यांनो पाहिजे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। हे भ्रष्टाचार सरकारच्या करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। हे भ्रष्टाचार सरकारच्या करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। काय झालं? पुढची भूमिका काय राहणार? जसं की आत्ताच आमच्या सहकारी नरेंद्रजी भाडे यांनी सांगितलं, मागच्या जवळपास दीड पावणे दोन वर्षापासून या शहरातील विकासाच्या नावावरती जी काही थातूरमातूर कामं होऊन राहिली आहेत ती कामं फक्त कागदोपत्री आहेत। त्याच्यातून शहराचा विकास होताना मात्र कुठेही दिसत नाही। विकास फक्त जे फंड आणतात, जे कामं करतात, यांच्या मर्जीचे जे ठेकेदार आहेत त्यांचा मात्र विकास नक्कीच होत आहे, परंतु विकासाच्या नावावरती या भंडारा शहराची दुराव्यवस्था करून ठेवलेली आहे। सर्वात मोठं ज्या बाबासाहेबांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दालनं उघडली, त्या बाबासाहेबांच्या बौद्ध विहारामध्ये सुद्धा यांनी ई लायब्ररीच्या नावाखाली प्रचंड मोठा अशा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। ई लायब्ररीच्या नावाखाली जवळपास 4 करोडची कामं त्या भंडारा नगर परिषद हद्दीमध्ये झालेली आहेत, परंतु त्याच्या वैशालीनगरचा बौद्ध विहार असेल, नाशिक नगरचा बौद्ध विहार असेल, कपिल नगरचा बौद्ध विहार असेल, आंबेडकर वाड्यातला संत रजास मंदिरातला ई लायब्ररीचं काम असेल, हे सर्व कामं फक्त कागदोपत्री झालेले आहेत, थातूरमातूर केलेले आहेत। ज्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे दरवाजे, फर्निचर, चांगल्या प्रतीचे कम्प्युटर पुरवायचे होते, तिथं मात्र लोकल लेवलचे सर्व ते सामान त्या ठिकाणी आणून ठेवले। एवढंच नाही तर त्या ई लायब्ररीमध्ये जे कम्प्युटर संगणके बसवली, त्या प्रत्येक संगणकामध्ये पुस्तके हे डाउनलोड करून द्यायची होती, त्या ठिकाणी हार्ड कॉपी ठेवणे बंधनकारक होतं। प्रत्येक त्या ई लायब्ररीच्या त्या हॉलमध्ये वायफाय कनेक्शन देणं सुविधा गरजेचं होतं, परंतु अशा प्रकारचे कुठलेही कामं झालेले नाही। आणि हे काम ज्या एजन्सीला दिलं ते एजन्सी मात्र प्रिया कूलर इंडस्ट्रीज या नावामध्येच त्याचं एक हे आहे, सूचक असं आहे प्रिया कूलर इंडस्ट्रीज, ज्याला अशा प्रकारचं कुठलेही काम करण्याचा अनुभव नव्हता, जे फक्त शाळांमध्ये ऑफिसेसमध्ये टेबल आणि फर्निचर पुरवण्याचं काम करतं, अशा त्या प्रिया कूलर इंडस्ट्रीजला हे काम दिलं। आणि प्रिया कूलर इंडस्ट्रीचे मालक हे कोणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही। उद्देश हाच की फक्त त्यांच्या माध्यमातून पैसा आमच्या खिशामध्ये आला पाहिजे। शहराचा विकास होतो न होतो त्याच्याशी काही कोणाला घेणं नाही आहे। मागच्या 2 वर्षापासून पाहतो आपण विविध विकासाच्या कामाच्या नावावरती शहरातला विकास हा फक्त कागदोपत्री आहे। शहराचा विकास कुठे झालेला नाही। एखादा नवीन व्यक्ती जर भंडारा शहरात आला तर त्याला कोणत्या रस्त्याने आपल्या नातेवाईकाच्या घरी जावं असा मोठा प्रश्न पडतो। या अशा खोदून ठेवलेल्या रस्त्यावरती अनेक अपघात झाले। मान्य आहे विकासाच्या नावावरती विकास जेव्हा होतो तेव्हा रस्त्याचे खोदकाम होतात, परंतु 2-2 वर्षाचे रस्ते दुरुस्त होत नसतील तर अशा विकासाच्या कामी करायचं काय? एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे आम्हा भंडारा शहरवासियांसाठी एकमेव असं क्रीडा संकुल आहे। त्या ठिकाणी पोलीस भरतीचे युवक असतील, युवक युवती असतील, त्या ठिकाणी मेहनत करतात, शारीरिक व्यायाम करतात। अशा त्या ठिकाणी सुद्धा जे भंडारा जिल्ह्यामध्ये एकमेव शासकीय जलतरण केंद्र आहे, त्या जलतरण केंद्राच्या नावापोटी 30 लाख रुपये खर्च केले, परंतु फक्त 15 दिवस ते जलतरण केंद्र उघडलं आणि त्याच्यात लोकांच्या त्या मुलांच्या तक्रारी आल्या तर परत त्याला बंद करून ठेवलेला आहे। मग हे 30 लाखाचे उपयोग काय? त्या बास्केटबॉलच्या ग्राउंडवरती इनॅमल पेंटचे 7 थर लावायचे होते, तिथं मात्र 2 थर लावले आणि काम सोडून दिलं। अशा प्रकारचे हे थातूरमातूर कामं करून राहिलेत। अशा या कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपले खेड मंत्री असतील गिरीश महाजन, कलेक्टर साहेब कुंभेजकर त्यावेळेस होते, अनेकदा निवेदन दिले, पण फक्त ते निवेदन घ्यायचे, आम्ही फोटो काढायची, पेपरमध्ये बातमी द्यायची, याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। आणि म्हणून आज शिवसेनेतर्फे
आज हा डबरी बजाव असा एक आगळा वेगळा आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय आणि याच्याही माध्यमानंतर जर जिल्हा प्रशासनाने किंवा शासनाने जर या मोर्चाची दखल घेतली नाही तर हा मोर्चा आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल असा या ठिकाणी विश्वास देतो. आक्रोश या गोष्टीचा आहे की आपण इथे म्हणतो की भंडारा शहरामध्ये जेवढे काही विकासाचे कामं झाले, आमची मागणी होती ई लायब्ररीची. ई लायब्ररीसाठी जेवढा काही फंड आलेला आहे, पण ई लायब्ररी काही त्या फंडच्या लायक म्हणजे आपण पाहतो की ते निम्मेही खर्च तिथे झालेले नाही आणि आपण दाखवतो की इथे ई लायब्ररी उभी झालेली आहे. त्यानंतर शिवाजी स्टेडियममध्ये लाखोंचे पैसे तिथे देण्यात आले. शिवाजी स्टेडियममध्ये आम्ही मॉर्निंग वॉकला जातो, तिथे नुकती साफसफाई नाही, तिथे स्विमिंग पूलचं नूतनीकरण करण्यात आलं असं सांगितलं, नवीन टाईल्स लावण्यात आले असं सांगितलं. साधारण फक्त आपले तिथे जर मुलं स्विमिंगला गेले असतात, तिथं पाहिलं की बा 2 दिवस स्विमिंगला गेल्यानंतर त्यांना 15-15 दिवस घरी राहावं लागतं, ते बिमार पडले. म्हणजे इथे काही मेंटेनन्स नाही, काही नाही. आणि आपण सांगतो की इथे हजारो करोड, इथले आमदार सांगतात की हजारो करोड आम्ही इथे विकासाच्या नावाखाली आणलेले आहेत, पण तो विकास कुठे झाला हे भंडारा शहरात तर कुठे दिसत नाही. तुम्ही चारी बाजूनी जर का भंडारात प्रवेश कराल तर प्रत्येक रस्त्याची दुर्व्यवस्था आहे. फक्त एखादी दुकाटी म्हणजे त्यांच्या घराकडे जाणारे जर का आपण रस्ते पाहिले तर एकदा फोडतील, दुसरा बनवतील, पुन्हा दुसरा फोडतील, तिसऱ्यांदा बनवतील. पण आपण म्हणतो की 1000 करोड आम्ही विदर्भातला सर्वात मोठा फंड आणणारा एकमेव आमदार आम्ही आहोत, पण त्या आमदारांनी इथे काही तेवढं एकही प्रोजेक्ट कंप्लीट केलेले नाही. 600 करोडमध्ये आपले चंद्रयान आपण मंगळावर पोहोचवतो, पण इथे हजारो करोड आले, ते कुठं गेले, काय गेले हे काही इथे जनतेस काही दिसत नाही. त्याच्यासाठी आम्ही नगर परिषदेचे जे काही अधिकारी आहेत त्यांना वारंवार निवेदन दिले, पण या आमच्या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. म्हणून त्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे आणि नगर परिषदच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. आज के मोर्चे के बारे में ये बताऊंगा. मैं एक सामाजिक कार्यकर्ता हूँ, हाजी उबैद पटेल हूँ. आज मैं 45 साल मेरी एज है, मैं 45-40 साल से भंडारा में रह रहा हूँ, लेकिन भंडारा में ये 5 साल में जो करप्शन हुआ है, ये करप्शन पूरे इतिहास में नहीं हुआ है. और आमदार बोलता है कि मैंने हजारों करोड़ रुपए लाया हूँ, लेकिन 1000 करोड़ रुपए लाया तो 1000 करोड़ दिखने का है. आज आप भी भंडारे में रह रहे हो, आपके भी बच्चे माँ बाप रोडों पे चलते हैं. आज रोडों पे कितने एक्सीडेंट हो रहे हैं, एक रोड फोड़ रहे हैं, फिर दूसरा रोड बना रहे हैं. अभी बीच में पाइपलाइन का 167 करोड़ का काम लाया, गटर लाइन का काम लाए. वो गटर लाइन के कामों में 4 इंची के पाइप लिए. मैं तो सबसे बोलता हूँ कि जनता बेवकूफ है. जनता ने जो भी रोड का काम हो रहा है या ई लाइब्रेरी का काम हो रहा है, जनता का काम है कि जनता ने सामने आने को होना, और कितने इंची का मास कंक्रीट डाल रहे हो और कितने इंची का सीमेंट रोड बना रहे हो, ये जनता ने ठेकेदार से पूछने को ना. और जो भी वार्ड में काम होता है वो वार्ड के लोगों ने सामने आके खुले आम आके उसका विरोध करने को ना. अभी करण भैया ने बताया और अपना हमारे संजय रेपाड़ी जी ने बताया, जिला अध्यक्ष ने, और हमारे नरेंद्र भैया विधानसभा प्रमुख है, इन्होंने बताया जो स्विमिंग पूल की हालत. स्विमिंग पूल में किसी का भी बच्चा जाता है, मेरा बच्चा जाए या किसी भी का भी बच्चा जाए तो 2 दिन में खुजली हो जाती है उसको पानी में नहाने में. और भंडारा में ड्रग्स का कारोबार बहुत जोरों शोरों से चल रहा है. ड्रग्स के कारोबार पे पाबंदी लगाई जाए, क्योंकि ड्रग्स के काम में हो सकता है कल मेरा बेटा भी आ सकता है, आपका भी बेटा आ सकता है. और बाबा साहब आम्बेडकर ने संविधान में सबके लिए बराबर अधिकार लिखा है. अगर से इसके बाद अगर से ये कार्रवाई अगर से अधिकारी नहीं करते, नगर परिषद के अधिकारी या कलेक्टर, तो इससे ज्यादा हम आंदोलन निकालेंगे. जय महाराष्ट्र.